कृष्ण हरी राम कृष्ण हरी. सर्वांना माझा रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे पुन्हा एकदा आपल्या सेवेला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याहून अष्टारिक साधन वाहतची आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी. शहाणा तो धनी घेत असे. उशिरा का व्हायना परंतु भगवंताने कृपादृष्टी केली आणि नामस्मरणाला चालना मिळाली. 15 ऑगस्ट 2023 पासून रामकृष्णारीचं लेखन चालू केलं. साधारण 150 दिवसात 2000 पानं लिहिल्यानंतर पुन्हा एक संकल्प घेतला आपला 22 मार्चला की पहिलं फक्त रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा 7 शब्द लिहायचो. परंतु आमच्या एका माऊलीने सांगितलं महाराज तुम्ही जर लेखन चांगलं करताय तर मग काहीतरी लिहायला घ्या. म्हणलं एवढे मोठे ग्रंथ आहेत त्याशिवाय दुसरं काय आपलं ज्ञान कशाला उकळायचं. मग आपलं ज्ञानेश्वरी लिहायला घेतली. मग ज्ञानेश्वरी बरोबर आता मला माझी नोकरी माझा संसार माझी बाकीच्या सगळ्या प्रवासाच्या गोष्टी पाहता माझ्याकडे 5 तास उरत होते. मग म्हणलं 5 तासाचं काय करायचं तर म्हणलं 1 तास सार्थ ज्ञानेश्वरी, 1 तास तुकाराम गाथा, 1 तास भागवत गीता, 1 तास पंचरत्न संत कर्म हरिपाठ. म्हणजे 5 संतांचे हरिपाठ. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि निवृत्ती महाराज यांचे हरिपाठ मी लिहित असतो. म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत गीता, पंचरत्न संत हरिपाठ आणि शेवटचा नाममंत्र जप. हा आपला नाममंत्र जप. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा तर हरिपाठात मंत्र आहे. मी फक्त त्याचे गोविंद माधवा हा 2 शब्द जोडले. का तर म्हटलं जर आपण 7 दिवस जगतो मग 5 शब्दाचा नको वापर करायला मग 7 शब्दाचा केला. त्याप्रमाणे आपला रामकृष्ण. आता मी आमच्या हरिभक्त परायण आमचे विनयकरी महाराज महादेव पाटील महाराज यांच्या निवासस्थानी आहे. तर आता सहज उघडलं तर त्याची पूर्तता करावी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. माझं लिखाण कसं असतं सांगतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हा 7 शब्दाचा जप आहे. पुन्हा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हा 7. मग मी काय करतो सोप्या पद्धतीनं राम 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 एकच लिहितो पण उच्चार मात्र संपूर्ण जपाचा होतो. आता माझं लेखन आहे हरी हरी. मग आता हरी लिहिताना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आधी बघा सगळ्या माऊलींना घे म्हणजे तेवढं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आता पंढरीच्या वारीमध्ये कदाचित भागवत गीता, तुकाराम गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, पंचरत्न संत हरिपाठ भले एक वेळ नाही होणार पण ही मात्र वही माझ्या सोबत राहते. कुठल्याही मोठ्या प्रवासाला माझी ही वही सोबत असते. म्हणजे ह्याचे 10 पानं आणि एक भगवंताची कृपा अशी दिलेली आहे की आता मी जेव्हा हे सुरू केलं तो 15 ऑगस्ट 2023चा दिवस होता. मग मी पांडुरंगाला काय मागणी घातली, देवा मला जसजसा तू जगवशील पुढचे दिवस तसं मी मागचा माझा जो काही बॅकलॉग आहे जी थकबाकी आहे ती भरून काढणार. मग आता मी 2023ला सुरू केलेलं आतापर्यंत फक्त मला 10 महिने झाले पण मी मात्र 6 वर्षाचं मागं वळलं. आत्ता माझ्याकडची ही चालू वहीचा पान आहे 2019 बघा 20 मे 2019 पर्यंत माझं आहे. म्हणजे आता ही वही संपली की 1 वर्ष मी मागे जाणार. पुन्हा ही वही संपली की 1 वर्ष मागं. म्हणजे देवानं मला 1 दिवस पुढे जगवलं की मी 10 पानं मी मागे जातो. आणखी 1 दिवस पुढं 10 पानं मागं, अजून 1 दिवस पुढं 10 पानं मागं. आज मी जगलो ना तर आज माझी 10 पानं होणार. ठीक आहे. आता सकाळपासून ह्याची वाट बघेपर्यंत म्हणलंय का मग कुठेही आपलं कुठेही एक रस्त्यावर हायवेवर लाईट होती छानपैकी मला त्याला यायला तुला किती वेळ लागला 40 मिनिटं लागली. कोरेगाव पार्क ते नवले ब्रिज मला ते 40-45 मिनिटं लागले. बघा 1 2 3 4 5 आणि 6 आणि 7
7 पानामध्ये मी तयारी ठेवली आणि ही पाटपोट 14 झाली. हे सिंगल 7 आणि पाटपोट 14. आता हे आज संध्याकाळपर्यंत कुठेही जागा असो काही असो 10 मिनिटं जरी भेटली तरी आपलं रामकृष्ण आहे. त्यामुळे आता म्हणजे हे दाखवायला म्हणून नाहीये, पण माझं ते नेमच आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आता बघा, राम पूर्ण झालं, कृष्ण पूर्ण झालं, हरी पूर्ण झालं, राम पूर्ण झालं, कृष्ण पूर्ण झालं, हरी पूर्ण झाले आणि माधवा शेवटची लाईन. आता ही मधली विठ्ठल केशवा माधवा टप्प्याटप्प्यानं करायचं. चला मोकळी कुंडली वरदारी